उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्याच अधिवेशनात आमदार अपात्र संदर्भात कारवाई देखील होणार आहे। यावेळी देखील शिंदे गटाची उलट साक्ष घेण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू सर आहेत। सर, काय सांगाल? ठाकरे गटाकडून ठाकरे गटाची फेरसाक्ष झालेली आहे, मात्र आता शिंदे गटाच्या आमदारांची फेरसाक्ष होणार आहे, भरत गोगावलेंची फेरसाक्ष होणार आहे। कसं पाहता? असं आहे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लवादासमोर बाजू मांडण्यासाठी दोन्ही पक्षाचे वकील आपली बाजू मांडतील। विटनेस बॉक्समध्ये ज्यांना म्हणून बोलवलं जाणार आहे ते सगळे आपली बाजू मांडतील आणि त्यानंतर माननीय अध्यक्ष महोदय निर्णय देतील। काय वाटतं नेमकं आमदार अपात्र संदर्भाचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागेल? लोकशाहीला आणि संसदेतील जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाला दिली त्याचा सर्वकष विचार करता आणि लोकशाही या देशातली जिवंत आहे हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सत्सग बुद्धीने या लवादाने निर्णय घेतला तर निश्चित विजय आमचा होणार आहे। शेवटचा एकच प्रश्न, फेरसाक्ष तुमची झाली, आताची जी फेरसाक्ष शिंदे गटाची त्यांना कुठेतरी फेरसाक्ष जड जाईल असं वाटतं का? आता तो त्यांच्या फेरसाक्षीच्या प्रश्नाचा भाग आहे। घोडा मैदान जवळ आहे, माझी साक्ष झालेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे, देशामध्ये सगळीकडे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण गेलं आहे। त्यांची साक्ष होईल तेव्हा तुम्हीच दाखवा लोकांना, म्हणजे कळेल कोणाला जड जाते ते। खूप खूप धन्यवाद सामटीशी बातचीत केल्याबद्दल। हे होते ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू, ज्यांनी असं सांगितलंय की घोडा मैदान लांब नाही आहे, आता शिंदे गटाची जेव्हा फेरसाक्ष होईल तेव्हाच तुम्हाला कळेल त्यांना फेरसाक्ष जड जाते की हलकी जाते। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।